चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण ओ.पी. नय्यर संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ओंकार प्रसाद नय्यर हे एक भारतीय चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार, संगीत निर्माता आणि संगीतकार होते. त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लयबद्ध आणि सुरेल संगीत दिग्दर्शकापैकी एक मानले जाते. 1958 मध्ये नया दौर या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नय्यर यांनी गायिका गीता दत्त, आशा भोसले, मोहम्मद रफी यांच्यासोबत बाप रे बाप 1955 मध्ये आणि रागिनी 1958 मध्ये यासारख्या चित्रपटामध्येही काम केले, जे कुमार वैशिष्ट्यपूर्ण ओ.पी. शैलीमधील हिट चित्रपटापैकी एक होते. नय्यर यांचा जन्म लाहोर, पाकिस्तान येथे झाला. त्यांनी कधीही संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. त्यांनी कनीज 1949 आणि आसमान 1952 चित्रपटासाठी पार्श्वसंगीत दिले. हा त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. नय्यर यांचे सुरुवातीचे काम प्रामुख्याने शमशाद बेगम, गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्याबरोबर केले होते. आशा भोसले यांनी CID मध्ये काम केले. नय्यर यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत कधीही काम केले नाही. नय्यर यांचा आवडता राग हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये पिलू आहे. कर्नाटक संगीतात तोच कपी राग आहे, जो अखेर त्यांच्या बहुतेक रचनांचा स्रोत राहिला. परंतु तो कोणत्याही सुगाव्याशिवाय सर्वांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी झाला आहे. त्या दशकात राज्य नियंत्रित ऑल इंडिया रेडिओने यांच्या बहुतेक गाण्यावर बंदी घातली, कारण प्रसारक त्यांना खूप ट्रेंडी मानत होते. मोहम्मद रफी यांच्याशी मतभेद झाल्यावर नय्यर यांनी गायक महेंद्र कपूर आणि मुकेश यांच्याबरोबर काम केले. 1969 मध्ये मधुबालाच्या मृत्यूनंतर वैजयंतीमाला, साधना, माला सिन्हा, पद्मिनी, आशा परेख, शर्मिला टागोर यांच्याबरोबर अनेक गाणी सिंक केली. नय्यर यांनी आशा भोसले 1974 मध्ये नय्यर आणि आशा भोसले वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी दिलराज कौर, कृष्णा कल्ले, वाणी जयराम, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत काम केले. मजरू सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जान निसार अख्तर, कमल जलालाबादी, S.H. बिहारी, अहमद वासी यासारख्या विकसनशील गीतकाराबरोबर सोबतही काम केले. त्यांनी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यासारख्या तरुण अभिनेत्यासाठी कधीही संगीत दिले नाही. पण त्यांच्या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद, गुरुदत्त, धर्मेंद्र, शम्मी कपूर, सुनील दत्त, जॉय मुखर्जी, विश्वजीत, फिरोज खान, भारतभूषण, मधुमाला, आशा पारेख, साधना, मुमताज, शर्मिला टागोर, राजश्री, रेखा, अमिता, श्यामा यांचा समावेश होता. हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी तेलुगू भाषेतील नीरजनम चित्रपटासाठी संगीत दिले. ओ.पी. नय्यर यांनी आशा भोसलेंच्या कारकिर्दीला आकार देण्यामध्ये मोठी भूमिका बजावली होती, परंतु आशा भोसले क्वचितच त्याचा उल्लेख करतात. त्याऐवजी त्या S.D. बर्मन यांचे नाव घेतात. 1974 मध्ये ओ.पी. व आशा भोसले का वेगळे झाले या दोघांपैकी कोणीही त्याबद्दल कधीही बोलले नाहीत. आशा भोसले सोबत त्यांचे संबंध होते असे म्हटले जाते. 1972 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. आशा भोसले यांनी त्यांचे शेवटचे गाणे 1974 मध्ये प्राण जाए पर वचन न जाए या चित्रपटामध्ये चैन से हमको कभी आपने जीने न दिया हे गाणे होते. हे गाणे चित्रपटामध्ये कधीही समाविष्ट झाले नाही.
परंतु त्याच गाण्यासाठी आशा भोसले यांना 1974चा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. आशा भोसले पुरस्कार सोहळ्याला गेल्या नाहीत, परंतु ओपी यांनी त्यांच्यासाठी पुरस्कार स्वीकारला, परंतु घरी जाताना त्यांनी पुरस्कार फेकून दिला. 28 जानेवारी 2007 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास मनाई करण्याची विनंती केली. ठाण्यातील नागरी स्मशानभूमीत त्यांच्या अंतिम संस्कारात त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा बॉलिवूडमधील कोणीही सहभागी झाले नाहीत. त्यांच्या पश्चात त्यांचे वेगळे कुटुंब, पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार होता. 3 मे 1913 रोजी इंडिया पोस्टने एक स्मारक टपाल तिकीट जाहीर केले. त्यांची नात निहारिका राजादा ही देखील एक अभिनेत्री आहे. ओपी नय्यर यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी संगीतबद्ध केली आहेत. ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.